नक्कीच हरलेल्या टीमसाठी नक्कीच एकच म्हणेन मी, मॅच हारली म्हणून गेम संपत नाही या, मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नसतो, कोणी नाव ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही, आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कोणी टीम असो, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. कोणी नाव ठेवलं तरी जिद्द, चिकाटी आणि विश्वास सोडू नका. एक दिवस विजय मात्र नक्की तुमचा असणार. याकडे या, नक्कीच आपल्याला ते पाहायला मिळेल, तसं चित्रही आपल्याला पाहायला मिळेल. प्रज्योत 11 संघ देखील दोन सामने या ठिकाणी गमावलेत. अप्पा विलास 11 संघाने एक सामना जिंकलाय, एक सामना गमावलाय. ट्रिपल ए 11 ब्रदर संघाने एक सामना जिंकलाय, एक गमावलाय. जिथे स्टार संघाने बॅक टू बॅक दोन सामने जिंकलेत. साईराज 11 संघ विचार केला तर एक सामना जिंकलाय, एक सामना हरलाय. पॉईंट टेबल खरे तर तुमच्या पुढे सुपूर्द केला. चांगला पॉईंट टेबल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता इथून मजा येणार आहे. परंतु जिथे स्टार संघाने आज प्रभावित केले सर्वांनी, रोहिदाची कमालीची बॅटिंग आज आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रमोदचं षटक लाजवाब. यावेळेस मात्र दत्ता येतोय स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पिबनचं पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पहिला बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. मागच्या सामन्यात देखील पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर बॅक टू बॅक 4 विकेट घेतल्या होत्या आणि तिथून 500 रुपयांचं कॅश प्राईज देखील त्यांना प्रदान झालं होतं. आता समोर संजू आहे, मेस्करवाडी संघाचा खेळाडू आणि साईराज 11 संघाचा सलामीचा खेळाडू. संजयच्या बॅट मध्ये ऑन साइडला उडवलाय, बिग ब्लास्ट षटकार. असं थँक्यू डीजे. दत्ताच्या विरोधात खरं तर हा षटकार पाहिला आपण. साईराज 11 संघाचा एक तडाखेबाज खेळाडू अर्थात संजू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिला बॉल षटकाराला, दुसरा बॉल देखील गुडघाट एक तमाशा देख बॉलला पाठवलं मिड विकेट काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार, 4 रन. एस डीजे संवाद सामना आपण बघतोय. साईराज 11 संघ आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलेली टीम विलास आणि अप्पा 11 संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. हा सामना प्रतिष्ठेचा आहे. प्रतिष्ठेची लढाई जिंकायची असेल तर बॅटिंग देखील महत्वाची आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने इथे मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना टोकलाय संजयच्या बॅटमधनं. आणखीन एक धमाकेदार दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संजयला आपण बघतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत असताना संजूला आपण पाहतोय. संजू चांगला फलंदाज आहे. यावेळेस फक्त हलकासा टच केलाय, बॉलला फक्त दिशा दिले, सन्मान दिलाय. सन्मान देण्याचं काम नक्कीच केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. एखादा खराब चेंडू त्यावर प्रहार, एखादा अवघड चेंडू त्याला सन्मान, ही खरं तर फलंदाजाची ओळख आहे आणि तोच दाखवत असताना पहिल्या सामन्यात देखील संजूने चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर दुसरा सामना फ्लॉप ठरला होता आणि तिसरा सामना चालू आहे. यावेळेस मात्र स्टँड इन डिस्पॅच ओव्हर दी रोप बॉलला पाठवलंय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. फलंदाज संजूच्या बॅटमधनं हा धडाकेबाज षटकार.
असा गोलंदाज दत्ताच्या विरोधात खरा हल्ला आपण बघितला. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्त झालंय. 20 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचा षटक. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज करण. यावेळेस मात्र निलेशचा ब्रँड अर्थात क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल पकडली आणि निलेशचा संपवलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. निलेश बॅक टू द डग आउट. सलामीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना चांगली बॅटिंग करत असताना पकडली जाईल झेल आणि संपवलाय तो मात्र निलेशचा खेळ. अरे यस संजू या फलंदाजासाठी खरे तर षटकार आणि चौकार हॅट्रिक जर मारली तर रोहिदास मेंगाळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक खेळाडूंवर असलेलं प्रेम सातत्याने आपण या ठिकाणी पाहतो. नेक्स्ट बॉल फलंदाज मित्र म्हणेन स्ट्रायकिंग एडला नवीन बॅट्समन महेंद्रला आपण बघतोय. लेफ्ट हँड फलंदाज. चला स्पीडअप घ्या. सामना वेळ वाचवायचा. बॅटिंग स्टार्टवर लेफ्ट हँड फलंदाज. यावेळेस मात्र नक्की चांगला बॉल चांगली डिलिव्हरी. स्लो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांकडे खरं तर दाद मागण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगली पंचगिरी आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय. हा चांगला बॉल डॉट बॉल आला. गोलंदाज करण चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर कुठेतरी विकेट. दुसऱ्या बॉलवर चांगली डॉट बॉल. त्या ठिकाणी फटका चांगला आहे. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. शिवम चुकी करणार नाही. एक धाव घेतली जाईल. पहिल्या ओव्हरला कुठेतरी वाटलं होतं थोडंसं अंकुश राहिलं परंतु 20 धावाला. तदनंतर करणने कमबॅक करण्याचं काम केलं. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. एक धाव खर्च केले 1 विकेटच्या मोबदल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय संजूला. संजूला आपण बघतोय. नक्कीच या ठिकाणी प्रवीण खंडवी या स्पर्धेचा ज्याने टायटल बनवला. यावेळेस सादर फटका कमालीचा संजूच्या बॅट मधनं. थांब लिया है बैट अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर बॉल बाउंड्री के बाहर होगा. आणि हेच सांगत असताना फलंदाज संजूच्या बॅट मधनं एक दर्जेदार 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 चौकार. येस थँक्यू डीजे. या सह्याद्री प्रीमियर लीगचा JD11 ग्रुपचा ज्याने टायटल बनवला तो गायक अर्थात मी तर म्हणेन प्रवीण खंडवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. नक्कीच प्रवीण खंडवी साहेब आपण सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 धावा. यस सिक्सर ज्यांच्या माध्यमातून खरंच आम्ही एक कॉल केला होता प्रवीणला की एक सह्याद्री प्रीमियर लीगचं टायटल आम्हाला पाहिजे आणि तो टायटल खरं तर ते गाणं एका शब्दावर ज्यांनी आम्हाला कोणताही आग्रह न करून ज्यांनी खरंच या लीगसाठी आपलं योगदान दिलं जे गाणं बनवलं. सह्याद्री प्रीमियर लीग वाजते बेलेजा मैदानावर आणि ते टायटल देखील आपण सातत्याने ऐकतात. ते सन्माननीय गायक आमच्या प्रवीण खंडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत.
असं डीजे धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31 धावा आपण बघतो. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि हे टायटल त्यांच्याच आवाजात खरं तर आम्हाला या ठिकाणी ऐकायला देखील मिळेल थोड्याच वेळात. ह्याच प्रत्यक्ष आवाजात आपल्याला ऐकायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण काल देखील त्यांचा कॉल झाला होता आम्हाला की उद्या सुट्टी आहे, त्यावेळेस येण्याचा प्रयत्न करेल आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली. प्रवीण नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा. थोडंसं आत्ताच आले त्यांना पाणी देखील द्या आपण आयोजक. येस, जाऊया मॅच कडे जिथे षटक क्रमांक 3 आपण बघतो प्रतीक वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर. बंजारवाडीचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेंद्राला आपण बघतो लेफ्ट हँड फलंदाज. फुलटॉच बॉल अडवाट बॅटने फटका दमदार खेळलाय. त्या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलना फेकना तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण बघतोय. 2 धावा 2 धावेच्या गतीने जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 33 या आकड्यावर. 33 धावा. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. प्रतीकच्या विरोधात हा आपण पाहतोय. चांगली बॉलिंग आहे प्रतीकची देखील आपण सातत्याने बघतोय. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव बॉलची सांगता डॉट बॉल. प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. मी तर म्हणेन चांगला खेळाडू आहे प्रतीक. वंजारवाडी टीम कडून सातत्याने खेळतोय. नक्कीच साईराज 11 संघाची ही जोडी आहे. त्या जोडीने खरं तर बॅक टू बॅक 2 षटकार मारले किंवा षटकार हॅट्रिक मारले तरी सन्माननीय सतीश भाऊ वकारे यांकडून दिले जातील 1500 रुपयांचा कॅश प्राइज. खेळाडूंवर असलेलं प्रेम, खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी खरं तर सातत्याने संघ बालक आपलं बक्षीस प्रदान करत असतो आणि ते बक्षीस मिळवण्यासाठी खेळाडू वृत्ती दाखवणे देखील गरजेचं असतं. सलामीला गेलाय फलंदाज. ऑन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल संजू. पुन्हा एकदा सज्जा. चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रतीक वाघमारे वंजारवाडीचा खेळाडू अर्थात गणेश टीम मध्ये सातत्याने आपण बघतोय. परंतु आज संघ मालकासाठी खेळायचंय, विलास आणि अप्पा 11 या संघासाठी खेळायचंय. त्याची गोलंदाजी चांगली होते. षटक क्रमांक आपण 3 बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. हा मात्र सन्मान देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं झालं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने उचलल्या फेकना तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि 2च्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. डोळ्याची पारणे फेडणारी लढत अर्थात बैलगाडी क्षेत्रातील एक हे सातत्याने उदाहरण आपण ऐकतोय की डोळ्याची पारणे फेडणारी शर्यत. परंतु आज डोळ्याची पारणे फेडणारी मॅच. यावेळेस मात्र संजूच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन लेग क्षेत्र निवडलं. चेंडू सीमा पार 4 रन. हे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 40 धावा. स्कोर बोर्डवर आपण बघतोय 3 षटक संपले 40 धावा आणि 4थं षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्त केले जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. विलास अँड अप्पा 11 संघ आपण बघतोय. सायराज 11 संघाने चांगलं बॅटिंग दमदार सुरुवात करत असताना आपण बघतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. 3 वाजलेत. संवाद सामना आपण बघतोय. 3 आणि 6 अजूनही आपल्याकडे 3
4 तास आहे. 4 तासामध्ये आपल्याला 4 सामने कव्हर करायचे, म्हणून प्रत्येक सामन्यात जर 1 तास जरी पकडला तरी शेवटच्या मॅचला खरं तर उशीर होईल, दमट वातावरण होईल. त्यामुळे मॅच आताच ऑन करून घ्या. सर्व संघांना शुभेच्छा. षटक क्रमांक आपण चौथा बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज करण. करणला आपण बघतोय. मैदानाच्या चारही बाजूला लोट गर्दी, प्रेक्षकांचे तुडुंब गर्दी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील गर्दी पाहायला मिळेल आणि परवा मी तर म्हणेन या मैदानावर भरपूर सारे प्रेक्षक पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हलकासा दिशा दिला, टच केलाय, फक्त बॉल चाललाय. चेंडू बॅक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार. 4 रन. असं थँक्यू डीजे. या ठिकाणी बॅटिंग चांगली होते. महेंद्राच्या बॅटमधनं हा चौकार येतो आणि चौकार चांगलं बॅटिंग पाहायला मिळाले करणच्या विरोधात. यावेळेस मात्र डायरेक्ट परफेक्ट यॉर्कर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, फलंदाज बाद. महेंद्र बॅक टू द गार्ड. यस, थँक्यू डीजे. षटक क्रमांक चौथा आपण बघतोय. अजूनही सतीश भाऊ वकारे यांनी लावलेले 1500 रुपये बॅक टू बॅक 2 षटकारासाठी या बॅट्समनसाठी म्हणजे साईराज 11 संघासाठी. तो अजूनही बक्षीस खरं तर पटकवण्याचा मान कोणत्या खेळाडूने केलेला नाही. यावेळेस पाहणं फटका दमदार आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड, बॉलला पाठवलं मिड विकेट रिझन मधून, चेंडू सीमा पार. सिद्धार्थच्या बॅट मधलं हा दर्जेदार षटकार. येस, थँक्यू डीजे. चला लगेच बॉल द्या. मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. पंच बॉल घ्या, सामना चालू करा. यावेळेस मात्र मित्र म्हणेन चांगला बॅटिंग सिद्धार्थच्या माध्यमातून आपण बघतो. षटकार आला सिद्धार्थच्या बॅटमधनं. तदनंतर चांगलं बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हरला तरी चालेल, परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे आणि हेच करत असताना सिद्धार्थच्या बॅटमधनं यावेळेस मात्र गल्ली पॉइंट मधून बॉल फरार. 4 धाब्यांसाठी मिळतोय सिद्धार्थच्या बॅटमधनं. हा देखना रुबाबदार हँडसम चौकार. येस, चांगली बॅटिंग सिद्धार्थची आपण बघतोय करणच्या विरोधात. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नसेल आणि इथे पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. रोहिदास मेंगाळ यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय संजू आणि सिद्धार्थ या कोणत्याही फलंदाजासाठी सिंगल धाव ना.
एकच धाव एकच धाव. 500 रुपये दिले जातील याकडे लक्ष असू द्या रोहिदास मेंगाळ साहेबांकडून. हा मात्र वाईट बॉल, खराब बॉल खराब चेंडूची सांगता या ठिकाणी आपण बघतोय. आणि नक्कीच एक एक्स्ट्राची धाव त्या पलकावर जोडली जाईल. थोडेच वेळात रोहिदास मेंगाळचं देखील आगमन होईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल अप्पांड विलास 11 या संघाला. मित्र म्हणेन चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. स्टँड इन डिस्पॅच फलंदाजाच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना दर्जेदार षटकार. चार षटक संपलेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 62 या आकड्यावर. ही मॅच खरं तर दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. साईराज 11 संघासाठी देखील महत्वाची आहे आणि आप्पा विलास 11 संघासाठी देखील महत्वाचे आहे. कारण या मॅच वर जर विजय जो संघ पटकावेल तो मी तर म्हणेन चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल. कारण तिकडे जिथे स्टार 11 संघ म्हटला तर सर्व स्टार आहेत आणि त्या स्टारने आपली करामत आज सगळ्यांना प्रभावित केलंय. वेल प्लेड जिथे स्टार 11 बॅक टू बॅक सलग 2 मॅचेस विजयी झाल्याबद्दल. विलास गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर तडाखा. बॉलला पाठवलंय वाडिश लॉंग ऑफ मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. फलंदाज सिद्धार्थच्या बॅटमधनं हा दर्जेदार षटकार. हॅलो चांगले बॅटिंग यावेळेस मात्र हा देखील लांब 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 लचक सिद्धार्थच्या बॅटमधनं. सिद्धार्थ ऑन फायर. बॉल चाललाय पडिश लॉंगॉन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. यस थँक्यू डीजे. रुपेश खंडवी आपण कुठे असाल आपण या ठिकाणी यायचे. नक्कीच प्रवीण खंडवी देखील उपस्थित आहेत. आपल्याला ते अनाउन्समेंट करतायत आणि नक्कीच यावेळेस मात्र सिद्धार्थची बॅटिंग चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅक टू बॅक षटकार आले. तदनंतर 1 धाव. चांगली बॅटिंग. नक्कीच थोडीशी गोलंदाजी खराब झाले. मी तर म्हणेन 2 बॅक टू बॅक षटकार आले. तदनंतर 1 धाव आली आणि आता स्ट्राईक एंडला संजूला आपण बघतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारले. त्या फलंदाजासाठी खरं तर पारितोषिक होता. यावेळेस मात्र संजूच्या बॅटमधनं धमाका. बॉलला पाठवलंय काव कॉर्नर रिझन मधून चेंडू सीमा पार. 6 धावा. यस थँक्यू डीजे. वैयक्तिक हा खेळाडू 48 धावांवर खेळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्याने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना मात्र मंत्रमुग्ध केलंय. यावेळेस मात्र स्टँड इन डिलिव्हर्ड. बॉलला पाठवलं मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना आणखीन एक साईराज 11 संघाचा दर्जेदार खेळाडू संजू यांच्या बॅटमधनं हा येतोय 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. आणि 50 कंप्लीट होत असताना बॅट वरती करायचा आहे.
यस डीजे, थँक्यू डीजे. मी तर म्हणेन कोणत्याही खेळाडूने ज्यावेळेस 50 मारतात ना त्यावेळेस बॅट दाखवणं त्यांना खूप कठीण होतं. का होतंय ते काय माहीत नाही, आजपर्यंत अनुभव बघितलाय मी. परंतु मान आणि सन्मानाने खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा बॅट उंच करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा, जास्त वेळ ठेवा आणि प्रत्येक खेळाडूला खरं तर त्याचा गौरव करण्यासाठी नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या होत असतात. यावेळेस मात्र दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यस पंचांनी रेफर केलाय थर्ड पंचांकडे, अर्थात टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. या बॉलवर एक धाव आहे, कंप्लीट तर आहे परंतु दुसरी धाव कंप्लीट आहे की काय हे बघावं